हॅलो मित्रांनो, जय माता दी. आता इथे भवानच्या तिथे पोचलो आहे. थंडी खूपच जास्त आहे आणि आमचं अर्धगुवारीपासून बॅटरी कार होती. तर मित्रांनो असा काही सीन आहे, हे बघा. भवानचा सुंदर असं दृश्य दिसतं आहे. खूप अशी सजावट केली आहे, लाईटिंग लावली आहे आणि खूप असं चांगलं दिसतं आहे भवन. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आम्ही इथे वैष्णोदेवी कटरा इथे आलो आहे आणि आता तयारी वगैरे केली. तर दर्शनासाठी आता निघणार आहे थोड्याच वेळात. तर चला मित्रांनो, आपला व्लॉग चालू करूया. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. वैष्णोदेवी कटरा तुम्ही कसं ट्रॅव्हल कराल, तुमचं प्रोसेस काय असणार, कुठे राहायची व्यवस्था वगैरे आहे, याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. तर चला मित्रांनो, चालू करूया आपली जर्नी. जय माता दी. जय माता दी मित्रांनो. आता आम्ही निघणार आहे हॉटेलमधून. तर आता फॅमिली मेंबर्स वगैरे रेडी झालेत. तर आपण विचारूया त्यांना त्यांचे मतं, त्यांना कसं वाटतंय. तर मम्मी, तुला कसं वाटतंय? आता आपण दर्शनासाठी चाललोय. खूप छान वाटते इथे, पण थंडी खूप आहे आणि खूप छान असं आल्हाददायक वातावरण आहे. मातेच्या कृपेमुळे सगळं काही व्यवस्थित होते. थंडी जरी असली तरी दर्शनाची खूप आस लागलेली आहे. अशी वाटते की दर्शन कधी घडावं मातेचं. जय माता दी. जय माता दी मित्रांनो. आम्ही दुसऱ्यांदा आलो होतो. पहिल्यांदा आलो होतो तेव्हा खूप गडबड झाली होती, पण यावेळेस थोडं चांगलं प्लॅनिंग केलं आहे. तर चला मित्रांनो, आता पुढचा प्रवास कसा होतोय ते तुम्हाला दाखवतो मी. चलो, बाय बाय. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला क्विक इन्फॉर्मेशन देतोय की तुम्ही कटराला कसे येऊ शकता. तुम्ही इंडियात कुठल्याही भागात राहत असाल तर कटराला येण्याचा मार्ग काय आहे. तर कटराला येण्यासाठी नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे कटरा, पण तिथे मोस्ट ऑफ दी ट्रेन्स येत नाही. म्हणजे दिल्लीवरून वगैरे ट्रेन्स तिथे येतात, वंदे भारत वगैरे, पण मोस्ट ऑफ दी स्टेटमधून तुम्हाला यायचं असेल तर जम्मूला येऊ शकता आणि जम्मूवरून कॅब किंवा बसेस असतात डायरेक्ट कटऱ्यासाठी. तर तिथून तुम्ही बस किंवा कॅबने डायरेक्टली कटऱ्याला येऊ शकता. तिथून जवळपास 1 ते 1.5 तास लागतो कटऱ्याला येण्यासाठी. जर तुम्ही प्लेनने येत असाल तर नियरेस्ट एअरपोर्ट आहे दिल्ली किंवा जम्मू. तर जम्मूला पण प्लेन्स फार कमी असतात, फ्लाईट्स. तर तिथून पण तुम्हाला सोयीस्कर नसेल तर तुम्ही दिल्लीला येऊ शकता आणि दिल्लीवरून डायरेक्ट ट्रेनने, वंदे भारत ट्रेनने कटराला येऊ शकता. तर इथे तुम्ही अशा प्रकारे येऊ शकता. तर चला मित्रांनो, पुढची इन्फॉर्मेशन मी पुढे तुम्हाला देतो. चला आपली जर्नी स्टार्ट करूया. जय माता दी. जय माता दी मित्रांनो. आता तुम्ही जर कटऱ्यामध्ये पोचले आणि तुम्हाला जर खाण्यापिण्याचे आणि राहायचे ऑप्शन्स बघायचे असेल तर त्यासाठी काय व्यवस्था आहे याच्याबद्दल मी क्विक इन्फॉर्मेशन देतो. तुम्हाला जर खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स वगैरे बघायचे असेल तर सगळ्या प्रकारचे हॉटेल्स अवेलेबल आहे कटरामध्ये आणि चांगल्या प्रकारचं फूड पण तुम्हाला तिथे मिळू शकतं. नंतर जर तुम्हाला राहायची व्यवस्थेबद्दल म्हणायचं झालं तर खूप सारे प्रायव्हेट हॉटेल पण आहे आणि ट्रस्टचे जे हॉटेल्स आहे ते पण अवेलेबल आहे. तर तुम्ही स्क्रीनवर दिल्याप्रमाणे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहिलेच बुक करू शकता हॉटेल. तर अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे, तर तुम्ही तिथे राहू शकता. तर मित्रांनो, हे बाणगंगा तुम्हाला ऑटोवाले किंवा कॅबवाले इथपर्यंत ड्रॉप करून देतील. तर तुमची ॲक्च्युअल यात्रा या पॉईंटपासून स्टार्ट होणार आहे, बाणगंगेपासून. तर या गेटच्या आतमध्ये गेल्यावर चेकिंग होते, नॉमिनल सिक्युरिटी चेकिंग, आणि तुम्हाला मग आत सोडले जाते आणि तुमची यात्रा चालू होते. तर चला मित्रांनो, पुढची जर्नी आपण कंटिन्यू करूया. हॅलो मित्रांनो, जय माता दी. आता एंट्री केली मागून बाणगंगेमधून. तर तिथे चेकिंग वगैरे होतं. तर आता एंट्री करून पुढे आलो आहे. तर मागेच एक तुम्हाला घोडा वगैरे करायचा असेल तिथं स्टँड आहे. तिथून तुम्ही घोडा वगैरे तुम्हाला गरज असेल तर करू शकता. तर चला मित्रांनो, स्टार्ट केली यात्रा.
जय माता दी. हॅलो मित्रांनो, आता बाणगंगा क्रॉस केलं आहे, तर तिथे तुम्हाला आंघोळ वगैरे करायची असेल तर करू शकतात. लोक आंघोळ करतात तिथे आणि छोटंसं मंदिर पण आहे तिथे. आणि तर थोडं पुढे आलो आहे, तर एवढी गर्दी दिसत नाही यात्रेमध्ये, तरी थोडेफार घोडे वगैरे आहेत. तर तुम्हाला गर्दी नसेल पाहिजे तर या सीझनमध्ये तुम्ही येऊ शकता आणि इथे जास्त गर्दी तुम्हाला मिळणार नाही, कारण थंडी पण एक रिझन असू शकतं. थंडी भरपूर आहे इकडे. आणि चला आपण आता पुढची यात्रा कंटिन्यू करूया. जय माता दी. हे बघा मित्रांनो, यात्रेमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काहीच गर्दी राहत नाही. हे बघा सगळं वेळेवर आहे. नाहीतर तुम्ही सीझनमध्ये आले तर खूपच तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. हे बघा काहीच गर्दी नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही प्रेफरन्स तुमचा गर्दी कमी असेल तर या सीझनमध्ये तुम्ही भेट देऊ शकता, पण मग तुम्हाला थंडी सहन करावं लागेल त्या केसमध्ये. चला मित्रांनो, पुढची यात्रा कंटिन्यू करूया. ठीक है समझ गया. A few inches later. फॅमिली मेंबर्सला विचारू आपण काय त्यांचं मनोगत आहे. तर माझा भाऊ ओंकार इथे सोबत आहे. तर त्याला विचारू आपण. मस्त कसं वाटतंय? मस्त वाटतं. आणि किती किलोमीटर चाललो आपण? 2 चाललो असेल. मस्त. पाय दुखतात का? पाय दुखतात आहे? नाही पाय नाही दुखत. हां. चल. तर हा थोडा काही बोलत नाही जास्त, त्यामुळे मी दुसऱ्यांना पप्पांना विचारतो काय त्यांचं मनोगत आहे. जय माता दी. इथे येऊन मस्त क्लायमेट वाटतं आहे. आम्ही आता 2 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे. ढगाळलेलं वातावरण आहे, पण छान वाटतं आहे. पण थंडी खूप आहे. जय माता दी. तर चला मित्रांनो, पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. जय माता दी. तर मित्रांनो, पुढे आलो होतो. आता आपल्या फॅमिली मेंबर्सला विचारू. मम्मीला विचारतो मी कसं काय स्थिती आहे. तर जय मम्मी, माता दी. इथे खूप असं क्लाउडी वातावरण आहे आणि आज गर्दी कमी आहे, पण 25 डिसेंबरला इथे खूप गर्दी होईल. आणि आम्ही जवळपास 2 किलोमीटर अंतर चालत आलो आणि खूप छान वाटते असं वातावरण. अतिशय रमणीय वातावरण आणि पवित्र वातावरण. गर्दी कमी आहे याच्यामुळे, पण आता 25 डिसेंबरला व्हायचे चान्सेस आहे. आता खूप वाढेल गर्दी. हां आता तर घोडे पण आम्हाला मिळत आहे. बरेच घोडेवाले विचारत आहे. हां. मागे आम्ही आलो त्यावेळेस कोणीच नव्हतं तयार. आम्ही फर्स्ट टाईम आलो तर तेव्हा सीझनचा वेळ होता, त्यामुळे घोड्यांचा पण खूप प्रॉब्लेम होता. पण आता काही प्रॉब्लेम जाणवणार नाही. तर थंडी तर आहेच आणि गर्दी पण कमी आहे. तर तुम्ही पण प्रेफरन्स असा असेल गर्दी कमी असायचं तर डिसेंबर महिन्यात येऊ शकता ऑफ सीझनला. तर चला मित्रांनो, आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. जय माता दी. सारे बोलो जय माता दी, प्रेम से बोलो जय माता दी. हॅलो मित्रांनो, आता इथे अर्धकुवारीच्या जवळ आलो आहे. तर बघतो आता दर्शन मी ट्राय करतो करण्याचा अर्धकुवारीचा. तर आपली इलेक्ट्रिक कार आहे अर्धकुवारीपासून, तर तिथून आपण प्रवास करणार आहे. तर पहिले दर्शन करू अर्धकुवारी गुफेचं आणि नंतर मग इलेक्ट्रिक कारने वरती जाऊ. चला मित्रांनो, आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. जय माता. हॅलो मित्रांनो, जय माता दी. आता इथे भवनच्या तिथे पोचलो आहे. थंडी खूपच जास्त आहे आणि आमचं अर्धकुवारीपासून बॅटरी कार होती. तर आता भवनच्या जवळ जातो, दर्शन करतो आणि नंतर असा विचार आहे की भैरव बाबा पण करायचं आहे. तर थंडी तर खूपच आहे, मला वाटतं 1-2 डिग्री सेल्सिअस असेल. तर माताराणीच्या कृपेने लवकर दर्शन करून भैरव बाबाचं दर्शन करतो. तर चला मित्रांनो, जय माता दी. जय माता दी. मित्रांनो, असा काही सीन आहे. हे बघा, भवानीचा सुंदर असं दृश्य दिसतं आहे. खूप अशी सजावट केली आहे, लाईटिंग लावली आहे आणि खूप असं चांगलं दिसतं आहे भवन. हे बघा, हा रस्ता आहे भवनचा, इथून लाईन लागते.
आम्ही डायरेक्ट बॅटरी कार केली होती अर्धकुवारीपासून, तर 10 मिनटात येऊन गेलो आम्ही. पण खूपच असं चांगलं वातावरण वाटतं इथे, पण थंडी खूप जास्त आहे. तर चला मित्रांनो, जय माता दी बोलत आपण माता राणीचं दर्शन घेऊया. जय माता दी. जय माता दी मित्रांनो. आता माता राणीचं दर्शन झालं आहे आणि आता भैरव बाबाच्या दर्शनासाठी चाललो आहे. जवळपास 1:45 झालेत. तर दर्शन अतिशय शांततेत झालं, कारण सीझन नव्हतं तर गर्दी पण कमी होती. आणि आता थोडा नाश्ता वगैरे करून भैरव बाबाच्या रूटला लागलो आहे. जवळपास 1 तास लागेल. 2 किलोमीटर आहे भवनपासून भैरव बाबाचं मंदिर. तर अशी मान्यता आहे की माता राणीचं दर्शन, वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यावर भैरव बाबाचं दर्शन घ्यावंच लागतं, त्याशिवाय यात्रा कंप्लीट मानली जाणार नाही. तर त्यासाठीच आम्ही आता जातो आहे. चला मित्रांनो, जय माता दी. जय माता दी मित्रांनो. आता भैरवनाथाचं दर्शन घेतलं आहे आणि मस्त झालं आरामशीर दर्शन भैरवनाथांचं. आता रिटर्नची जर्नी चालू केली. आता पहिले तर भवनला जाणार रिटर्न, आणि तिथून आमची इलेक्ट्रिक कार आहे अर्धकुवारीपर्यंत, आणि नंतर अर्धकुवारीपासून परत पायी जाणार. तर अतिशय छान असं दर्शन झाले आणि आमची आता वैष्णोदेवी यात्रा इथेच समाप्त होते. होप करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजूनही नवनवीन इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, मी पुढची जर्नी घेऊन येईल तुम्हाला लवकरच विथ न्यू इन्फॉर्मेशन. चलो देन, बाय बाय. जय माता दी.